तांडेल मुलुक महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राला सुरुवात करणार आहोत। खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केलेली आहे। बरं झालं पक्ष फुटला, जो आपली बायको आणि मुलीच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांचं नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी जोरदार टीका केली। राज्यातील महायुतीच्या कारभारावर टीका करताना 100 दिवसात 1 विकेट गेली आहे, 6 महिने थांबा आणखी 1 विकेट जाणार आहे असा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला। तसंच त्यांचं नाव आत्ताच जाहीर करणं योग्य नाही, मात्र जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, हिम्मत असेल तर समोर येऊन लढ, ही लढाई खूप मोठी आहे असं खुलं आव्हान देखील त्यांनी दिलंय। दरम्यान सुप्रिया सुळे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या। सगळ्यात जास्त महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स आहे का सरकारचा परफॉर्मन्स? अरे पहिल्या बॉलमध्ये 100 दिवसाच्या आत 1 विकेट घेतली आहे और अभी देखो होगा है। तुम्हाला सांगते 6 महिन्यात 1 विकेट निघाली, एक ॲडव्हान्स नोटीस घेतली। मी तुम्हाला सांगू, मला कधीतरी वाटतं बरं झालं पक्ष फुटला, कारण ते जर या पक्षात असते, मी त्या पक्षात असते तर ते तरी राहिले असते, नाही तर मी तरी राहिले असते। मी त्या पक्षात काम करू शकत नाही ते आता मानतो आणि सगळ्या दुनियेला माहिती की माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्षात एक असतानाही होती। मी हे कधी बाहेर बोललेले नाही, पण आज संघटनेत बसलोय बघतो। जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो, अशा पुरुषाबरोबर एक तर पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही।